तर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर क्लास 7ची जी आपली युनिट टेस्ट होणार आहे, युनिट टेस्ट नंबर 2, तर त्याच्या दृष्टीने आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे. सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स आणि याच्यासाठी मार्क्स असणार आहे 20. एक्झाममध्ये तुम्हाला टाईम असेल 40 मिनिट्स. ओके. तर मॅथमॅटिक्ससाठी हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर युनिट टेस्ट 2चा 20 मार्क्स. So क्वेश्चन नंबर 1 असेल, fill in the blanks for 4 marks. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला, सो P मल्टिप्लाय R मल्टिप्लाय T डिवायडेड बाय 100. किंवा काही काहींना टीच्या ऐवजी एन पण तिथे वापरलेला असेल. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, P मल्टिप्लाय R मल्टिप्लाय T प्रिन्सिपल रेट मल्टिप्लाय टाइम पीरियड अपॉन 100. सो हा त्याचा करेक्ट फॉर्म्युला. इफ टू क्वांटिटीज इन डायरेक्ट प्रपोर्शन, देन जर डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असतील दोन क्वांटिटी तर त्यांचा रेशो काय असतो, सेम. देअर रेशो इज सेम. समजा इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतील तर त्यावेळी काय म्हणायचं, प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन. इन्व्हर्ससाठी मल्टिप्लिकेशन सेम असतं. आता सध्या काय आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. सो डायरेक्ट प्रपोर्शनसाठी काय असणार सांगा, रेशो त्यांचा काय असणार आहे. करेक्ट आन्सर इज रेशो. द व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 और त्याला दुसरा ऑप्शन काय 3.14. यापैकी कोणतीही एक आन्सर चालू शकतो. द एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. फक्त एच लिहितोय, तुम्ही एक्झाममध्ये पूर्ण द्यायचं, 1/2 बेस इंटू हाईट. ओके. क्वेश्चन 2 असेल, मॅच द पेअर्स 3 मार्क्ससाठी. ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये बघा, सर्कम्फरन्स रेडियस अमाऊंट हे दिलेलं आहे आणि ग्रुपमध्ये P+I 2πr आणि डायमीटर अपॉन 2 दिलेलं आहे. सो सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr हे त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे. रेडियस डायमीटर अपॉन 2 आणि अमाऊंटचा फॉर्म्युला काय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो अशा प्रकारे हे आन्सर लक्षात ठेवायचे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग. 6 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असणार आहे. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅव्हिंग साईड 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर साईड असणार आहे क्यूबचा. टोटल सरफेस एरिया काढायचा. तर फॉर्म्युला काय लिहायचा, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू साईड स्क्वेअर. सो साईड किती दिलेले आहे, 7. 7चा स्क्वेअर म्हणजे 7 मल्टिप्लाय 7. 7 किती येणार आहे, 49. आणि जर का तुम्ही 49ला 6ने मल्टिप्लाय केला तर इथे पुढे किती आहे, मल्टिप्लाय 6. तर मल्टिप्लाय 6 केलं, 6 9 54 कॅरी 5, 6 4 24 and 5 29. दॅट इज 294 स्क्वेअर सेंटीमीटर. हे त्याचं करेक्ट आन्सर असतं. ओके. टोटल सरफेस एरिया. नेक्स्ट बघा, इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज इन द स्कूल फंड at 9% per annum for 2 years, what is the total amount she will get? बघा, प्रिन्सिपल आहे 1500, रेट आहे 9%, टी आहे 2 years. सो फॉर्म्युला काय येणार आपला, इंटरेस्ट इज इक्वल टू P मल्टिप्लाय R मल्टिप्लाय T अपॉन 100. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. सो टीची व्हॅल्यू पुट केली 1500, आरची व्हॅल्यू पुट केली 9 आणि टीची व्हॅल्यू आहे 2. सो बघा, 1500 20ला 20 कॅन्सल होतील. 15 9 135 अँड 135 मल्टिप्लाय 2 दॅट इज 270. सो आन्सर किती येणार आहे, ₹270. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि पुढं काय करायचं आहे, टोटल अमाऊंट तिला किती मिळेल असं, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू टोटल अमाऊंट. सो प्रिन्सिपल आहे 1500, इंटरेस्ट वरती आला आहे 270. सो 1500 प्लस 270 यांची ॲडिशन केली 0771. सो 1770 1770 रुपीज. ओके.
त्यातला थर्ड क्वेश्चन, 5 वर्कर्स टेक 12 days टू विट अ फील्ड, हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर टेक. तर बघा, ते काम पूर्ण करण्यासाठी 5 वर्कर्सना किती डेज लागतात, 12, तर 6 वर्कर्सना किती लागतील, एक्स. आता बघा, जेवढे नंबर ऑफ वर्कर्स जास्त असतील तेवढे डेज काय लागणार, कमी लागणार. म्हणजे हे कसलं प्रपोर्शन आहे, इनव्हर्स प्रपोर्शन. मग इनव्हर्स प्रपोर्शन असल्यावर काय करायचं, तर जे समोरासमोरचे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन. ओके, 5 मल्टिप्लाय 12, 6 मल्टिप्लाय एक्स. सो 5 मल्टिप्लाय 12, 6 मल्टिप्लाय एक्स. आणि इथे बघा एक्स पाहिजे, मल्टिप्लाय 6 काय होणार, डिवाइड होणार. ओके, 12 5 जा 60, 60ला कितीने डिवाइड करायचं, 6. 6 1 जा 6, 6 10 जा 60. सो 10 days वुड 6 वर्कर्स टेक. 6 कामगार किती दिवस घेतील ते काम पूर्ण करायला, 10 दिवस. ओके, 10 days हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. सो आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. सॉल्व द फॉलोइंग 3 मार्क्ससाठी. तर याच्यामध्ये बघा, इफ द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज 176 सेंटीमीटर, फाइंड इट्स रेडियस. ओके, रेडियस फाइंड करायचं. त्यासाठी काय करायचं, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लिहायचा. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr. सो सर्कम्फरन्सची व्हॅल्यू किती दिली आहे, 176. 2π व्हॅल्यू 22/7 आणि इक्वल टू आर. आता जर तुम्हाला आरची व्हॅल्यू पाहिजे असेल तर हे जे सगळं आहे ते पलीकडे न्यायचं 176 कडे. मग अपॉनमध्ये 7 आहे तो वरती येणार, हा इथं वरती लिहिलेला आहे. 2 आणि 22 वरती आहेत ते कुठे लिहायचे, खाली लिहायचे. म्हणजे जे अपॉनमध्ये ते वरती लिहायचं न्यूमरेटरमध्ये, आणि जे न्यूमरेटरमध्ये आहे ते कुठे लिहायचं, डिनॉमिनेटरमध्ये. आणि मग बघा, जर का तुम्ही 176ला 28 8 जा करून बघा किती येते, 176. तर 176ला 28ने डिवाइड केलं किती येणार, 8. आता इथे 1 जा आणि 8 आले, 2 1 जा 2, 8 मल्टिप्लाय 7. परत बघा, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 7 जा 28. म्हणजे रेडियस किती येणार सांगा, 28 सेंटीमीटर. तर आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. सॉल्व द फॉलोइंग फॉर 4 मार्क्स. Suresh and Ramesh together invested 1,44,000 rupees in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years, they sold it at a profit 20%. What is the profit each of them got? तर प्रत्येकाला प्रॉफिट किती मिळेल. आता याचं बघा सोल्युशन बघा. इन्व्हेस्टमेंटचा रेशो किती आहे, 4:5. तर त्यांच्या प्रॉफिटचा रेशो पण किती असणार आहे, 4:5 असणार आहे. मग बघा, 4:5 म्हणजे सुरेशचं प्रॉफिट किती, 4x, आणि रमेशचं प्रॉफिट किती, 5x. आता टोटल प्रॉफिट किती आहे, 20% ऑफ इन्व्हेस्ट किती केलेत, 1,44,000. त्याचे किती काढायचे, 20%. 20% म्हणजे काय रे, 20/100. पर्सेंट म्हणजे अपॉन किती, 100. मग आता इथे बघा, 20ला 20 कॅन्सल, किती राहिले, 1440. याच्यावर एक 0 राहिला फक्त, आणि त्याला 20ने मल्टिप्लाय केलं. 2ने मल्टिप्लाय केलं तर 288, आणि वरचे 2 0, म्हणजे 28,800 रुपीज हे टोटल प्रॉफिट झालं. म्हणजेच ह्या दोघांचं मिळून प्रॉफिट किती झालं, 4x + 5x, 28,800. म्हणजेच किती, 9x = 28,800. मग मल्टिप्लाय 9 काय होणार सांगा, डिवाइड होणार. सो याला जर आपण डिवाइड केलं बघा, 288,000, याला 9ने डिवाइड केलं, 9 3 जा 27, 1 राहिला, पुढचा 8 घेतला, 18, 9 2 जा 18, आणि पुढचे 2 0, म्हणजे किती येणार, 3,200. मग सुरेशचं प्रॉफिट किती आहे, 4x, एक्सची व्हॅल्यू किती आले, 3,200. मग 4ने मल्टिप्लाय केल्यावर 12,800. रमेशचं प्रॉफिट किती आहे, 5x, 5 मल्टिप्लाय 3,200 केलं तर किती येणार, 16,000. ओके, 12,800 सुरेशचं, आणि रमेशचं प्रॉफिट किती, 16,000. तर अशा प्रकारे हे जे 20 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे तो आपला कम्प्लीट होतो. ओके, सो इतरही सब्जेक्टचे
युनिट टेस्टचे व्हिडिओ बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. थँक्यू.